पहिला बॉल समोर खेळलाय, पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे आणि जितेंद्र बावकरचा खेळ संपलाय. मध्ये बॉल समाविष्ट केलाय आणि प्रवीणला मात्र माघारी यावं लागतंय. परंतु प्रवीण यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती, परंतु अगोदर आपण काय केलं, यावी विकेट, याही बॉलला धाडलाय लॉंग ऑन वर, यावी विकेट समोर केलाय, लॉफ्टेड केलाय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला किशोर घाडीने पकडले कॅच, त्यासाठी ही लढाई आहे. यावी ऑन साइडला डीप काहू कॉर्नरला प्रोटेक्शन अनिकेत घाडी, यावी फटका बसलाय, बॅटचा फ्लो वरती राहिलाय, विकेट डाऊन. फायटर जेट केतन तिर्लोटकरने ही कॅच पकडली आहे. यावी शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, यावी बॉल एस्टॅनच्या मागे झालाय, फटका फसलाय, विकेट डाऊन. अनिरुद्ध हे सुद्धा बाद झालाय. यावी सुद्धा फटका फसलाय, हॅट्रिक पूर्ण झाली आहे. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक ही सेमी फायनलच्या सामन्यामध्ये अनिकेत घाडीकडून पाहायला मिळाल्या. प्रेक्षक हो, अनिकेतची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करा. थँक्यू डीजे. टाळ्यांचा आवाज येत नाहीये प्रेक्षक हो, टाळ्यांचा आवाज तुमचा महत्वाचा आहे. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात, पण जे टाळ्या वाजवतात त्यांना कंजूस म्हणतात. आणि जर आपण पाहिलं एस्टॅनच्या मागे हे तिन्ही कॅच आलेत, ते सुद्धा फायटर जेट केतनच घेतलेत. यावी सुद्धा शॉर्ट पिच बॉल आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. हो हो, काय घडलंय, 4 बॉलवर 4 विकेट. यावी सुद्धा फटका बसला, कॅच होणार का? ओ हो हो, 5 बॉल 5 विकेट घेण्याचा कारनामा अनिकेतने केलाय. थरार ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, 1 धाव तर मिळवली आहे, परंतु आता सुद्धा रन आउट. पण आता ही विकेट जर पाहिली ही तर टीमच्या खात्यामध्ये जाणार आहे, परंतु एकही फक्त धाव दिली आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं तर टोटल 6 विकेट घेतल्या, परंतु 5 विकेट हे अनिकेतच्या आहेत आणि त्यामध्ये टीमचा 1 विकेट आहे. जबरदस्त गोलंदाजी. थँक्यू डीजे. धावफलक पाहिलं 24 आकड्यावर पोहोचलाय. 9 खेळाडू बाद झालेत, 9 विकेट गमावल्यात आणि त्यामध्ये 24 धावा आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो म्हणजे अनिकेत घाडी याचा पिंटू. काय कारनामा केलाय, सर्वांचं लक्ष वेधून घेतलाय, आपल्या नावाचं वेड लावलाय अनिकेत घाडी याने. परंतु आता जर पाहिलं फक्त 25 धावांचं मापक असं लक्ष आहे. हे लक्ष कशा प्रकारे पूर्ण केली जाईल ते मात्र पाहायचंय दुसऱ्या डावामध्ये. आणि दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे सहकारी समालोचक सन्माननीय अमितजी साळुंके सर यांचा आवाज. सेमीफायनल नंबर 2 चा पहिला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, परंतु त्याच्या आतमध्ये या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती झेलबाद होतोय. माफ करा, प्रदर्शन करून गेले आणि आज अंतिम दिवस. पुन्हा एकदा चेंडूला सन्मान देतो. येस नो मध्ये आम ठिकाणी मात्र आघात होऊ शकतो आणि किशोर बाद होतोय. दुसरी विकेट. येस डीजे. 19 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू वॉटर शॉट या ठिकाणी पॅडल स्वीप ज्याला म्हटलं जातं आणि हा चेंडू अंपायर चौकार म्हणून घोषित करतायत. आणि आता मात्र थोडंसं बॅट मध्ये की त्यांना अशा प्रेशरचं जे आदत पडली आहे. आता मात्र सुरेख असा पट्टा डीप फाईंड घेऱ्यामध्ये चेंडू जातोय आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांच्यासाठी. हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. व्हॉट अ शॉट यार, पुन्हा एकदा फाईंड लेगच्या डोक्यावरून
आउट. 7 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चॅम्पियन ट्रॉफी षटकार. येस डीजे सरळ, परंतु तेजीने गोलंदाजी करणारा मोठा फटका डिक्लेरेशन बॉक्सच्या डोक्यावरून जातोय. प्रयत्न होता षटकाराने सामना संपवायचा आणि या ठिकाणी तिर्लोट हा संघ विजयी होतोय. अंतिम सामन्यामध्ये दिमाखदार असा प्रवेश करतोय आणि यासाठी तिर्लोट या संघाचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. पराभूत झालेला संघ जो आहे सौंदळे, या संघाला सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. उत्कृष्ट असं प्रदर्शन आपल्याकडनं झालं आणि यानंतर मायक्रोफोनवरती निश्चितपणे आवाज बदलणार आहे. त्यात पूर्वी मी दुसरा जो सेमीफायनल राऊंड आहे सडेवाडी आणि पडेल या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेचच कॉम बॉक्सच्या समोर यायचं आहे. या सामन्यामधला